खूप जास्त लागले का त्याला? नाही, होईल बरं. पण मी काय म्हणते, मशीनवर बसायची गरजच काय? सगळी कामं करायला बघतो. हो ना ग. अगं एवढं बोटाला लागलंय त्याच्या, तरी सुद्धा त्यांनी गोठ्यात काम केलं. दया आहे ते बिचारीची. तात्या, हो तात्या, ऐका. मला आहे ना हे सिद्धूचं काहीच खरं वाटत नाही बरं का. हे सगळं ना परत मुद्दाम करतोय तो. गेल्या वेळी सुद्धा असाच चांगला वागला होता आणि नंतर सगळं दिलं आदितीवर ढकलून. आता पण हे बोटाला लागायचं मुद्दाम करतोय तो. इमोशनल करतोय आपल्याला. नाही ग अक्का, बिचारा मेहनत करतोय. ए बाप्या, कशाला पण हा? आता फॅक्टरीत नोकरी दिली आहे ना, मग करायचं ना ते काम. कशाला उगाच इकडची तिकडची कामं करायची हा? आता नानीला शिवण कामात मदत करायला गेला, येत नव्हतं तरी पण. स्वयंपाक घरामध्ये जाऊन काहीतरी लुडबुड करत असतो, कामं करत असतो ना. शेतीची कामं, तुझी ती गोठ्याची कामं. एवढंच कशाला, सखाची सुद्धा कामं करतो. कशाला? आपल्याला दाखवायला. ये ये बस. बस बस. सिट. अरे सिद्धू, खाली कशावर बसला? माझी लायकी नाही तुमच्या बरोबर बसायची. मी इकडेच ठीक. बघ मिलिंद, मी तुला म्हणाले होते ना, त्याला त्याची लायकी कळली आहे. नाही 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 महालक्ष्मी, तो मुद्दाम नाटक करतोय. अरे काय बोलतोयस तू? तू वर बस बरं. सिद्धू, अरे बस ना वरती. आता तुला कोणी काही बोललंय का? अरे बस ना वरती. कोणी बोलत नाहीये, पण सगळ्यांच्या मनात राग तर आहे ना माझ्याबद्दल. नाही, आणि ते बरोबर आहे. मी वागलोच इतकं वाईट आहे तर काय. पण तरी तुम्ही मला सांभाळून घेतलं आणि अजूनही घेताय. खरंच खूप चांगले आहात तुम्ही. पण मी खरं सांगतोय, खरंच माझी लायकी नाही तुमच्यात बसायची. आणि प्लीज प्लीज मला कोणी आग्रह करू नका. मी नाही बसणार आहे तुमच्यात. ठीक आहे, तू वर नाही ना बसू शकत. पण मी खाली बसू शकते. आदिती अगं नको, ऐक जरा. गप्प बस. बोटाला लागलंय तुझ्या, कसं खाणार आहेस? खोटं खोटं म्हणता म्हणता खरंच खूप कामं करायला लागतात. याचं तर काही ठरलं नव्हतं, तरी पण खूप चांगला इम्पॅक्ट येतो याचा. पुढे
मी म्हणजे हो सर, उद्या तुम्ही सगळ्या घरच्यांसमोर माझी लायकी काढा. मिलिंद कुठली साडी नेसू? हा छान आहे सगळं. अरे मिलिंद छान काय, कुठली साडी नेसू सांग ना. काय तुझं रोज मला विचारून साडी नेसतेस का तू? अरे मिलिंद आज स्पेशल डे आहे. कसला स्पेशल डे? मिलिंद अरे आज मला तमाशा करायचा आहे. असा स्पेशल डे होय तुझा? येस, किती दिवसांनी तमाशा करणार आहे मी. आज ना मला अगदी सण असल्यासारखं वाटतंय. सांग ना कुठली साडी नेसू? काय मूर्ख लोक आहे आजूबाजूला माझ्या. मिलिंद जस्ट शट अप. तुला नाही कळणार माझी किती घुसमट होतीये. अरे घरात एवढं सगळं काय काय घडून गेलं तरी अजूनही मी कोणाला काहीही सुनावलेलं नाहीये. आणि आज त्या सिद्धार्थची लायकी काढायची सगळ्यांसमोर, ते सुद्धा तो म्हणतोय म्हणून. मिलिंद आय एम सो एक्सायटेड. काय माहिती पुन्हा अशी संधी परत कधी मिळेल आपल्याला. हे बघ महालक्ष्मी, तो सिद्धार्थ लाख सांगेल पण आपण असला मूर्खपणा करायचा नाहीये. अंडरस्टँड? सर, मॅडम तुम्ही रेडी आहात ना? आता सगळे नाश्त्यासाठी खाली जमतील. सर सगळे एकदा आले ना की तुम्ही बोलायला सुरू करा. म्हणजे काल जे जे काय बोललात ना मला ते बोला. म्हणजे जे वाटेल ते बोला. माझी लायकी सुद्धा काढा. हा का? काय रे, हे सगळं सिरियसली चाललंय का? खरंच सगळ्यांसमोर तमाशा करायचा आहे का? आणि मी सुद्धा? हो सर. नाही नाही, हे मी नाही करणार. हे असला मूर्खपणा मी करेन. तू कर, कारण तू आहेस मूर्ख बेसिकली. शट अप मिलिंद, तुझी इच्छा नाही ना तू गप्प बस. सिद्धार्थ डोंट वरी, मी आहे ना. तुझी इतकी छान लायकी काढेन ना की बस. असं काय काय बोलेन ना की बघच तू. बरं आता आलाच आहेस ना तर मला सांग मी कुठली साडी नेसू? ब्लू नेसू की ही पिंक साडी नेसू की ही रेड साडी नेसू? रेड नेसू का? रेड कलर कसा राग आला ना की चेहऱ्याला मस्त लाल बुंद रिफ्लेक्ट करेल. हो मॅडम तुम्ही कुठलीही साडी नेसा, पण आता इथे सरांनी ओरडणं महत्वाचं आहे. सर ओरडले ना तर त्याचा इम्पॅक्ट घरातल्यांवर जास्त होईल. आणि काय मॅडम, विश्वासाच्या बाबतीत आपण दोघे एकाच लेवलला आहोत. त्यामुळे तुम्ही काय बोललात ना तर घरचे सगळे दुर्लक्ष करतील, पण सरांच्या बोलण्याकडे नाही करणार. व्हॉट? म्हणजे घरातले लोक माझ्याकडे दुर्लक्ष करतील? माझ्यापेक्षा जास्त मिलिंदला इम्पॉर्टन्स आहे घरात. आणि हे तू सरळ सरळ मला माझ्या तोंडावर सांगतोयस? मिलिंद गप्पा बस, हसू नकोस. सिद्धार्थ आता मी सुद्धा गप्पा बसणार नाही. मी सुद्धा बोलणार आहे. मी गप्पा नाही बसणार. बरं बरं ठीक आहे, पण आपण काही ठरवून नको करायला. आणि तुमचा जो काही राग आहे माझ्यावर तो खरा आहे, पण हा सगळा जो काही राग आहे ना आणि जे काय बोलायचं ना ते घरच्यांसमोर बोला. बरं ऐका, मी आता जाऊन बघतो सगळे आलेत का. तुम्ही तयार राहा. ओके, आलोच. हो बाजूला. मी हीच साडी नेसणार आहे. राग आल्यावर ना हिचा चांगला इफेक्ट मिळेल मला. अहो ताई बापू, तुम्ही सुद्धा जवळचीच माणसं आहात. वेडवाकडं स्थळ आणीन का मी? अहो जगात शोधून सापडणार नाही इतकं छान स्थळ आणणार ना. आणि नमा मला मुलीसारखीच. अहो खूप चांगली माणसं आहेत, तुम्ही एकदा पाहून तर घ्या. हो हो, आमचाही विचार आहे लग्नाचा. पण काय आहे की आम्हाला असं वाटतं की आम्ही खूप घाई करतोय आणि नमा तशी अजून लहान आहे. अहो स्थळ तर पाहून घ्या, लगेच लग्न करा असं कुठे म्हणतोय मी? अहो लग्न 2 वर्षानंतर सुद्धा करता येईल, पण चांगलं स्थळ आलंय तर पाहून घ्या. हो, तसं स्थळ पाहून घ्यायला काहीच हरकत नाहीये. मग तात्यांशी कधी बोलताय? नाही नाही, त्यांना अजून काही माहित नाही. बोलतो आम्ही. अजून सगळे आले नाही आहेत. मग हा माणूस कोणाने काय बोलतोय? ताई काकी आणि बापू काय एवढं काय बोलतोय त्याच्याशी?
अरे लवकर बोला आणि पाठवा त्याला. बाकीचे पण कोणी येत नाहीयेत. आय एम रेडी. कशी वाटते ही साडी? साडी महत्वाची नाहीये, तुम्ही काय बोलणार आहात ते महत्वाचं आहे. त्याची तू काळजीच करू नकोस. अरे एवढं आणि असं काय काय बोलेन ना की तू आयुष्यभर लक्षात ठेवशील. हो ना मिलिंद? काय चाललंय तुमचं? निघा, दोघे इथून निघा. काय हात जावई, काय ही बायको, काय नशिबी आलंय माझ्या. धन्य आहात तुम्ही दोघं. मागच्या जन्मीचं पुण्य माझं, म्हणून आदिती सारखी चांगली मुलगी झाली. हे काही सुदैव तेवढं फक्त. सर प्लीज माझं ऐका ना, तुम्ही पण बोला ना प्लीज. अरे सिद्धार्थ, काय नाटक लावलंयस रे तू? हेच सर. सर नाटकच करायचंय तुम्हाला. म्हणजे तुम्हाला नाही मला. तुम्ही मला काल जे काही बोललात ना, म्हणजे खरं खरंच बोलायचंय तुम्हाला. सर प्लीज बोला ना. नाही नाही नाही, हे असलं काही मी करणार नाही. ठासून बोलावतात ना मला, मदत नाही करणार, हिस्सा माग. हे तुला जी काही मदत करताय ना, त्या तुझ्या हिश्श्याची किंमत त्यापेक्षा 10 पटीनं जास्त आहे. म्हणजे मला ते जे काही मदत करतात ते मी नाकारू आणि हिस्सा मागू? या ऑफकोर्स. तुमच्यावर विश्वास ठेवून परिणामांचा विचार न करता मागितला हिस्सा. हिस्सा तर काही मिळालाच नाही, म्हणजे होतं नव्हतं ते पण गमावलं मी. मला जर पुन्हा घरच्यांचा विश्वास जर कमवायचा असेल ना, तर त्यांची सहानुभूती घेणं गरजेचं आहे. त्यांनी स्वतःहून म्हटलं पाहिजे की सिद्धार्थ, तू या आपल्या घरातला मुलगा आहेस, तुझा हक्क या घरावर. सर अहो, प्रॉपर्टीमधून बेदखल होणं म्हणजे खूप मोठं नुकसान आहे हो. आणि फक्त माझं नाही, तर माझी बायको म्हणून आदितीचं सुद्धा मोठं नुकसान आहे. म्हणून सांगतोय सर प्लीज. हा घरच्यांची सहानुभूती मिळवून याचा हिस्सा मिळवणार असेल तर याला मदत करायला हवी. कारण जोपर्यंत याला याचा हिस्सा मिळणार नाही तोपर्यंत या घराच्या वाटण्या व्हायला सुरुवात होणार नाही. सर अहो, कसला एवढा विचार करताय? प्लीज करा ना मला तेवढी मदत. ठीक आहे, काय करावं लागेल? मिलिंद, तमाशा तमाशा करायचा आहे आपण. अरे तुला कधीपासून तो तेच तर सांगतोय. तर मला एक सांग, नेमकं काय करायचंय? काल जे काही मी तुला बोललो तेवढंच बोलायचंय ना सगळ्यांच्या समोर? हो सर, तेच बोला. म्हणजे तुम्हाला जर अजून काही सुचलं ना, तर ते पण बोलून टाका. आणि हो, माझी कॉलर पकडा आणि सगळ्यांसमोर न्या सर. आणि म्हणा सगळ्यांना मी माझ्या मुलीला परत घेऊन जातोय म्हणून. आणि मॅम तुम्ही आदितीला परत घेऊन जाते असं दाखवा. आणि म्हणा की तुमच्या मुलाशी लग्न लावून आम्ही खूप मोठी चूक केली आहे, ती सुधारतोय. ते तर मी अगदीच सुनील करेन. हीच तर इच्छा आहे ना माझी. काय? आय मीन, मी जे करेन ते सगळ्यांना खरं वाटावं अशी माझी इच्छा आहे. चल चल, तुझ्याशी लग्न लावून दिलं ना आमच्या मुलीचं लाज वाटते आम्हाला. हो मॅडम, तुम्ही जरा थांबाल का? आधी सगळे आलेत का बघतो आणि तुम्हाला सांगतो. अरे कधी जमणार सगळे? लवकर ना, मला तमाशा करायचा आहे. राहवत नाही आता. नाही आता. हो हो हो, प्लीज तुम्ही शांत व्हा. मी आधी बघतो आणि तुम्हाला सांगतो. तमाशा. कॅरी ऑन. सो एक्सायटेड. सॉरी ताई काकी, पण नमाला माहितीये का याविषयी? म्हणजे आपण तिला कल्पना द्यायला हवी ना. अगं तीच तर भीती आहे. पोरगी रडून तमाशा करेल बघ. हो, पण ताई काकी, बापू काका, खरंच घाई करतोय असं नाही ना वाटत आहे तुम्हाला? अगं आपण फक्त स्थळ पाहतोय, लग्न कुठे लावतोय लगेच? नाही ते सगळं ठीक आहे, पण आधी नमाला विचारलं का? पोरीची इच्छा असेल तरच बघायचंय स्थळ. अरे अजून हा माणूस इथेच आहे. कोण आहे हा माणूस? नाही नाही, हा इथून लवकरात लवकर गेला पाहिजे, त्याशिवाय काहीच करता येणार नाही. आले सगळे, करू सुरुवात. तुम्ही चला, तुम्ही वर चला. चला. अरे सिद्धार्थ, सोड ना.
सिद्धार्थ, मी तुला खेचून बाहेर न्यायचं होतं, तू काय हात आणतोयस मला? चल बाहेर. अहो ऐका जरा, तुम्ही प्लीज जरा शांत व्हा आणि माझं ऐकाल का? अहो तिकडे कोणतरी माणूस बसलाय आणि तो अनोळखी माणूस आहे. उगाच त्याच्यासमोर तमाशा नको. अहो हे असं झालं ना तर घरातले अजून चिडतील आणि आता त्यांचा राग मला नाही परवडणार, खरं सांगतोय मी. त्यामुळे प्लीज माझं ऐका. एकदा का तो माणूस गेला ना की सगळे जमा होतील, तेव्हा तुम्ही करा ना पाहिजे ते, प्लीज. अरे कधी जाणार आहे तो माणूस? आता मी नाही थांबू शकत, मला तमाशा करायचा आहे. चल. ओ मॅडम प्लीज थांबा ना जरा. अहो सर प्लीज समजवा ना तुम्ही. अरे माझं ऐकत असती ती तर आमचं प्रकरण डिवोर्स पर्यंत गेलंच नसतं. या इज राईट. मी तुझंच काय कुणाचंच ऐकत नाही. मला जे हवं तेच करते मी. ओके? ऐका ना मॅडम प्लीज माझं ऐका जरा. तुम्ही जर शांत व्हाल का? मी बघतो आणि सांगतो तुम्हाला, ठीक आहे? मिलिंद, मला तमाशा करायचा आहे. बरं मग चला येतो. मुलाच्या घरच्यांना पण कळवतो. बघण्याचा कार्यक्रम तरी उरकून टाकू. मुलांनी आणि मुलीने एकमेकांना पसंत केले, मग पुढच्या ठरवता येईल. हो, मी नमाशी बोलतो आणि तात्या बळवंना पण सांगतो. बरं येतो मी. मिलिंद, अरे किती वेळ झाला, मी रेडी आहे. आता जर जास्त वेळ झाला ना तर मी सरळ आरडाओरडा करेन आणि सगळ्यांना गोळा करेन आणि तो जो कोण माणूस आला ना त्यालाही हुसकवून लावेन. मिलिंद, महालक्ष्मी, एवढा डेस्पिरेटली विचार तू बिझनेस विषयी केला असता ना तर जास्त फायदा झाला असता. प्रॉफिट मध्ये असतो आपण. जस्ट शट अप मिलिंद. तुझं काय? मॅम तो गेला माणूस. तुम्ही रेडी आहात ना? अरे मी केव्हाची रेडी आहे बघ. काय करायचंय सांग. नाही, खरं तर मला हे सगळं काही पटत नाहीये, पण माझ्या मुलीसाठी मला हे सगळं करावं लागतं. थँक्यू सर. हा पण सर ते कॉलर पकडायचं तेवढं लक्षात असू दे. नाही, हे इतकं मेलोड्रॅमॅटिक मला नाही जमणार हं. सांगून ठेवतो. ऐका ना सर, त्याचा खूप चांगला इम्पॅक्ट पडेल. अरे त्याला सोड ना, मी पकडते तुझी कॉलर. चल नालायक माणूस, तुझ्यामुळे माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रॉब्लेम झालाय सगळा. चल. अहो मॅडम जरा तुम्ही थांबाल का? जरा शांत व्हा. अरे आता काय, तो माणूस गेला ना. अहो तो गेला त्याला जाऊ दे, पण तमाशा इथे नाही करायचा आहे. खाली सगळे जमा झाले ना, त्यांच्या समोर तमाशा करायचा आहे. अरे त्याची तू काळजीच करू नकोस. हॉलमध्ये एंट्री केल्या असा आवाज लावते ना की सगळे जमा झाले पाहिजेत. त्यासाठी वाट कशाला बघायची? चल. ऐका ना हे असलं काही मुद्दाम नको. अरे नको काय नको. चल ना. ऐका मॅडम अशी जाऊ दे. नालायक माणूस याच्यामुळे प्रॉब्लेम झालाय सगळा.